नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. आज आपण बघणार आहोत मावा केक आणि तेही हाफ केजीच्या प्रमाणामध्ये. आता एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही 1 किलोचा मावा केक दाखवला आणि डायरेक्ट आम्हाला आता जमतोय ना जमतोय, तर 1 किलोचं प्रमाण हे खूप जास्त होतंय आणि तेवढं जर बनवायला गेलं तर आमचा जर केक फसला किंवा नाही जमला तर त्यासाठी तुम्ही हाफ केजीच्या प्रमाणामध्ये आम्हाला मावा केकचं प्रमाण सांगा. तर आज तेच प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे हाफ केजीच्या प्रमाणामध्ये. घरच्या साहित्यामध्ये आहे आणि तुमच्याकडे जर मेजर कप नसतील तर तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊन सुद्धा हा केक बनवू शकता. फक्त प्रमाण आहे ते तुम्ही परफेक्ट घ्या. जी वाटी तुम्ही मैद्यासाठी वापरली आहे त्याच वाटीने सगळं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. मी कप आणि मेजर कप आणि वाटी हे दोन्हीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. मेजर कप जर तुमच्याकडे नसतील तरी काही हरकत नाही, वाटीच्या प्रमाणात तुम्ही ते घेऊ शकता. तर चला आपण काय काय साहित्य लागते ते बघूया. आणि तुमच्याकडे जर ओटीजी नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये हा केक बेक करू शकता. तर तो कसा ते पुढे मी तुम्हाला सांगेलच की कसं कसं पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये हा केक बेक करायचा तो. तर चला काय काय साहित्य लागते हे परत एकदा तुम्हाला मी कपमध्ये सांगते. तर 1 कप मैदा घ्यायचा, 3/4 कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखर फ्रेश वापरायची. दही अर्धा कप घ्यायचं आहे. 125 ग्रॅम इथं खवा घेतलेला आहे मी. 1/4 कप आपल्याला इथं तूप नसेल बटर नसेल तर तेलाचा सुद्धा इथं तुम्ही वापर करू शकता. 1 TSP इथं बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि हाफ TSP सोडा. TSP आणि TBSP याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आता वाटीच्या प्रमाणात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ते देखील प्रमाण सांगते. इथं 1 वाटी मैदा घ्यायचा, 3/4 वाटी म्हणजे पाऊण वाटी आपल्याला इथं पिठी साखर घ्यायची आहे. अर्धा वाटी दही घ्यायचं आहे. खव्याचं प्रमाण तेच राहणार आहे 125 ग्रॅम. आणि इथं आपल्याला तूप घ्यायचं आहे पाव वाटी. तूप नसेल बटर वापरा, बटर नसेल तेलसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. आणि इथं आता बेकिंग पावडर जर तुमच्याकडे हे स्पून नसतील तर जो आपला खायचा पोह्याचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट्स आपल्याला हे घ्यायचे आहेत. माझ्याकडे हे ड्रायफ्रूट्स स्लायसर आहे, कटर आहे, त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स असे छान बारीक केलेले आहे, तुम्हाला दाखवते हे बघा. आणि तुमच्याकडं जर आता हा 6 इंचचा टीन आहे, मी याच्यामध्ये बेक करणार आहे. तुमच्याकडं असा 6 इंचचा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा असेल किंवा दुसरा कुठलाही तुमच्याकडं स्टीलचा डब्बा असेल, 6 इंचाचा असेल, 5 इंचाचा असेल किंवा 7 इंचासुद्धा चालू शकता. तुम्हाला जर घरीच केक बनवून खायचा असेल तर त्याच्यामध्ये बटर पेपर लावायचा. बटर पेपर जर नसेल तर तुम्ही तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट मग तुम्ही बॅटर टाकू शकता. पुढे तुम्हाला सांगेलच मी. तर चला, आजचं हे प्रमाण तुम्हाला कळलंच असेल. जरी नसेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची जे साहित्य लागते ते सगळं डिटेलमध्ये मी देईलच. तर आता आपण केक बनवायला घेऊया. आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप आपलं जे दही आहे ते दही घालून घेऊया. आता इथं मी अर्धा कप दही घातलं तर तुम्ही अर्धा वाटी दही घालायचं आहे. इथं दही फ्रेश असावं, अजिबात जास्त आंबट नसावं. तर दही घातल्यानंतर इथं आपल्याला 1/4 कप मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथं पाव वाटी तूप घालू शकता, बटर घालू शकता किंवा तेलही घालू शकता. व्यवस्थित आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दूध इथं घालायचं आहे परंतु नंतर घालायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलेलं नाही आहे प्रमाण. आधी आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी होते ते बघायचं आणि नंतर मग आपल्याला इथं दूध घालायचं आहे. तर आता तूप आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी ना
हा जो खवा आहे ना, हा थोडासा खवा याच्यामध्ये ॲड करणार आहे, अर्धा आपण नंतर करणार आहोत. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे मैदा, साखर, हे सगळं आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया. आणि हे मिक्स करण्या अगोदर ना आपल्याला हे सर्व ना चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं तर सर्वात अगोदर आपण इथं मी बघा पाऊण कप पिठी साखर आहे ना, पिठी साखर ॲड करणार आहे, चाळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथं किती घेणार? पाऊण वाटी पिठी साखर घ्यायची आहे तुम्ही इथं, जर वाटीच्या प्रमाणात घेत असाल तर. पिठी साखर चाळून घेतली तर बघा साखरेचे असे राहते. पिठी साखर ही फ्रेश घ्यायची आहे आपल्याला. तर आता साखर इथं आपण चाळून घेतलेली आहे. साखर चाळून झाल्यानंतर आपल्याला इथं 1 कप मैदा तो घ्यायचा आहे. तुम्ही 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर मैदा जास्त जुना नसावा, फ्रेश असावा. तो देखील आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर चाळण्यापूर्वी याच्यातच आता मी टाकणार आहे 1 TSP बेकिंग पावडर, हाफ TSP सोडा. तुम्ही टाकायचा आहे खायचा पोह्याचा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा. आता आपण हे व्यवस्थित चाळून घेऊ. तर हे चाळून झालेलं आहे. आता हे स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे असं बाउल किंवा हा स्पॅच्युला जरी नसेल ना, तुम्ही कुठलाही आपल्या घरातला साधा आपला जो चमचा असेल ना, तो सुद्धा वापरू शकता मिक्स करण्यासाठी. आता हे बॅटर कितपत घट्ट होतंय ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये ना दूध घालायचं आहे, कारण की मैदा म्हणजे मैद्याची क्वालिटी सुद्धा कोणी पॅकिंगचा मैदा वापरतं, कोणी सुट्टा वापरतं. त्याच्यामुळे ना काय होतं, कितपत आपल्याला त्याच्यामध्ये कधी कधी दूध पण लागत नाही. त्यानुसार आहे, मैद्यानुसार आपल्याला याच्यामध्ये ना दूध लागतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. बॅटर तर मला व्यवस्थित वाटते माझा आहे ते, दूध घालायची गरज नाही आहे. तरीसुद्धा पुढे बघूया. तर आता हा जो राहिलेला खवा आहे तो खवासुद्धा आता याच्यात ॲड करायचा आहे. मस्त केक लागतो हा. नक्की तुम्ही घरच्या घरी हा केक ट्राय करा. तुमचा केक कसा झाला आहे हा कमेंट करायला मात्र मला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडत असतील ना, त्यासुद्धा मला कमेंट करा. नक्कीच मी तुमच्यासमोर तो घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर आता हा खवा टाकून घेतला मी. मिक्स करूया व्यवस्थित. तर बघा बॅटर अशा पद्धतीचं झालेलं आहे. दुधाची अजिबात गरज नाही लागलेली. जर तुमचं बॅटर जर तुम्ही कुठला मैदा वापरता त्याच्यावर आहे. तुमचं बॅटर जर असं थोडंसं जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही 2 चमचे 3 चमचे असं तुम्ही दूध ॲड करू शकता. माझं बॅटर हे व्यवस्थित झालेलं आहे. आणि टी टाईम केक असेल किंवा मावा केक असेल
त्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे, जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही. बॅटर हे घट्टच ठेवायचं आहे अशा पद्धतीने. परत एकदा दाखवते तुम्हाला. बॅटर आपल्याला हे असंच पाहिजे मावा केक बनवण्यासाठी. हे बघा, अजिबात याच्यापेक्षा बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही. आता बॅटर इकडं रेडी झालेलं आहे. टीन मी इकडं रेडी करून घेतलेला आहे. तर OTG असेल किंवा ओव्हन असेल तर 10 मिनटं अगोदर तो प्रीहीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि तर हा इथं मी 6 इंचचा टीन घेतलेला आहे. बटर पेपर फिल करून घेतलेला आहे. बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलाने फक्त त्याला ग्रीसिंग करून घेऊ शकता. मी इथं बटर पेपर पण लावलेला आहे आणि इथं ना मी जे तूप होतं ना त्या तुपानेच मी तूप लावलेलं आहे, ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. 6 इंचाचा हा टीन आहे. हाफ KGसाठी परफेक्ट आहे. तुमच्याकडे 6 इंचाचा टीन नसेल, जर तुम्हाला घरी केक खायचा असेल तर तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे 6 इंचाचा असा कुठलाही, फक्त याला हाईट अशी पाहिजे 2.5 ते 3 इंच अशी हाईट पाहिजे, आपला केक बसेल असा. आणि तर तुम्ही घेऊ शकता. तर आता हे बॅटर आहे. बॅटर आपण या टीनमध्ये घालून घेऊ. बॅटर केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ते वरती असंच ठेवायचं नाही आहे, कारण की बघा बॅटर हे आपलं फुगल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं. तर आता सगळं बॅटर आपण टीनमध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने हे स्प्रेड करूया. आता तुमच्याकडं जर OTG नसेल तर तुम्ही कुकरमध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि आपलं स्टँड जे पातेल्याचं खाली आपण स्टँड ठेवतो ना ते स्टँड ठेवायचं आहे. मीठ वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही गॅसवरती कुकर किंवा पातेलं हाय फ्लेमवर 10 मिनटं तुम्ही प्रीहीट करून घ्यायचं आहे, कुकर किंवा पातेलं. आणि नंतर तुम्हाला सांगते मी पुढं. हा टीन ठेवल्यानंतर आपल्याला टीन आपण आता हा टॅप करून घेऊ. आणि टॅप केल्यामुळं काय होतं, यातली एअर आहे ती बाहेर पडली जाते. केक आपला हा एकसारखा फुगला जातो. आपण याच्यामध्ये मी जे हे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते आपण घालून घेऊया. हे बघा, मावा केक म्हणलं की ड्रायफ्रूट्स हे आपल्याला टाकायचेच, त्याशिवाय ना केकला चवच नाही येणार. तर मी इथे टाकून घेतले. त्याच्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स ना बेक झाल्यानंतर काय होतं, वरतीच राहतात, त्यामुळे हलकेसे आपल्याला हे स्पॅच्युलाने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित या बॅटरवर बसले. आता तुम्हाला जर कुकर किंवा पातेल्यामध्ये जर हा बॅटर बेक करायचं असेल तर लो फ्लेमवर कमीत कमी 45 ते 50 मिनटं हे बॅटर आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. वरती पॅक असं झाकण ठेवायचं आहे. अजिबात 45 मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही आहे. तर बघा, आता हा आपण बेक करायला ठेवूया. केक आपला हा आता मी बेक करायला टाकलेला आहे OTGमध्ये. तर इथं 180 डिग्रीवर मी इथं 45 ते 50 मिनटासाठी हा केक आता मी बेक करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. मध्ये आधी अजिबात याला उघडायचं नाही आहे, जोपर्यंत हा बेक होत नाही तोपर्यंत. अर्धा तास झालेला आहे. आता केक आपला बेक होत आलेला आहे. 15 मिनटं राहिलेले आहेत अजून. 15 मिनटानंतर आपण एकदा चेक करूया की झाला का नाही ते. केक आपला हा बेक झालेला आहे आता. आणि आपण आता थंड झाल्यावर याला डिमोल्ड करून घेऊया. केक आपला हा पूर्णपणे आता थंड झालेला आहे. आपण याला डिमोल्ड करून घेऊया. त्या अगोदर स्पॅच्युलाने बघा अगोदर मी सेल करून घेतला आणि नंतर अशा पद्धतीने अलगद तो बाहेर काढलेला आहे. केक व्यवस्थित बेक झाला की तो डिमोल्डही एकदम इझिली होतो. आता आपला हा केक तुम्ही बघू शकता मस्त असं स्पॉन्जी झालं आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आणि हा केक तुम्ही बघू शकता मस्त एकदम असा ब्राउनिश खरपूस असा मी बेक केलेला आहे. 45-50 मिनटं तरी मी हा केक बेक करून घेतलेला आहे. आणि आता हा पॅक कसा करायचा तुम्हाला सांगते. तुम्ही जर सेल करत असाल तर अशा पद्धतीचे प्लॅस्टिक कंटेनर मिळतात केक मटेरियल शॉपमध्ये. तर तुम्ही मावा केक अशा पद्धतीने जर पॅक करून दिला ना तर तो दिसायलाही छान दिसतो आणि म्हणजे कस्टमरलाही मग थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटतं.
तर अशा पद्धतीने ना तुम्ही हे प्लॅस्टिक कंटेनर आणून त्याच्यामध्ये मावा केक अशा पद्धतीने पॅक करून सेल करू शकता. तर मी याची हाफ केजीची प्राईस 400 रुपये घेते मावा केकची. तर तुम्ही तुमच्या एरिया वाईज रेट ठरवू शकता, प्राईस तुम्ही ठरवू शकता. आता मी पुण्यात राहते त्याच्यामुळे मी हाफ केजीचे 400 रुपये घेते. तर अशा पद्धतीने केक बेकिंगपासून ते सेल करेपर्यंत पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला जर हेल्पफुल ठरेल ही माहिती आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. खायला देखील हा केक ना मस्त आणि यम्मी लागतो. नक्की तुम्ही घरी हा केक ट्राय करा आणि तुमचा केक कसा झाला आहे हे कमेंट करून मला ना नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा स्पॉन्जी केक झालेला आहे. हे बघा छान. आजच्या मावा केकची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला बाय.